परियों से भी ज्यादा प्यारी से बोलो हंसी तुम तो ऐसा बेकार Once more! परियों से भी ज्यादा प्यारी से बोलो हंसी तुम तो ऐसा बेकार। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त। आता तुम्ही प्रिव्ह्यू पाहिलेला आहात मित्रांनो, तो व्हिडिओ कसा बनवायचा ते मी समजा या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ जराही स्किप न करता पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओला लागणारे बिटमार्कचा जो व्हिडिओ तो मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे मित्रांनो। तिथून आपण इझिली बिटमार्कचा आणि सॉन्गचा जो व्हिडिओ तो डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे आपलं कॅपकटचं जे कॅपकट प्रोचं व्हर्जन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी कालच दिलेलं आहे, तिथून आपण डाउनलोड करून घेऊ शकता। आणि सुपर व्ही पेन आपल्याला प्ले स्टोरवरून भेटून जाईल, तिथून आपण डाउनलोड करून घ्यायचे। त्यानंतर तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, सुपर व्ही पेन ओपन करून सिंगापूरचं VPN कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे। कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्या सर्वात पहिल्यांदा इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला इझिली एक इथे मी तुम्हाला बिटमार्कचा जो व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। तर माझ्याकडे आता सध्याला बिटमार्कचा जो व्हिडिओ तो नाही आहे मित्रांनो, तर मी आपला साधाच व्हिडिओ ॲड करून घेतो। तर आता ॲड केल्यानंतर ना व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचं। त्यानंतर खाली इथे स्क्रोल करायचं। इथे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं। त्यानंतर खाली सॉन्ग जो एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे त्या सॉन्गवरती क्लिक करून ते खाली स्क्रोल करायचे। ते बीट्सचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर मी तुम्हाला बीट्स दिलेले आहेत मित्रांनो, म्हणजे तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये बीट्स ॲड केलेले आहेत। तर मी ते बीट्स ॲड केले नाही, तर ते जिथे जिथे 1 पासून 2 बीट चेंज झाले असं समजा, तर तिथे एक बीट द्यायचे असे इथे एक असं म्हणजे होऊन जाईल तुमचे जिथे जिथे 1 पासून 2 2 पासून 3 असं तिथे बीट ॲड करायचं आहे। त्यानंतर आता काय करायचं आहे, ते पहिल्या बीटवरती यायचं। त्यानंतर या लेअरवरती क्लिक करून तुमच्या बीट्सच्या त्यानंतर खाली स्क्रोल करायचे। त्यानंतर इथे रिप्लेसचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून फोटोजवरती क्लिक करून तुमचा एक इमेज ॲड करून घ्यायचं इझिली। तर मी हा इमेज ॲड करून घेतो। त्यानंतर असं 2 बोटांनी मोठं करून घ्यायचं। त्यानंतर इथे जिथे जिथे आता आपण बीट्स ॲड केले आहेत ना तिथे तिथे असं स्प्लिट करायचं, तर इझिली स्प्लिट होऊन जाईल। तर स्प्लिट केल्यानंतर मी आता माझे मेन प्रोजेक्ट म्हणजे जिथे जिथे तुम्हाला ॲनिमेशन्स कुठे ॲड करायला सांगतो ते तुम्ही ॲड करून टाकायचे। तर आता सर्वात पहिल्यांदा पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं। त्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करून ते पेंडुलम 1 हा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा पहिल्या लेअरला। परत एक लेअर गॅप सोडायचा, पुढच्या लेअरला पेंडुलम 1 हा ॲनिमेशन ॲड करायचे। परत एक गॅप सोडायचे लेअर, त्यानंतर पेंडुलम 1 हा ॲनिमेशन ॲड करायचं। एक गॅप सोडायचे ते गॅप सोडायचे। त्यानंतर पुढच्या 3 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे थोडंसं स्क्रोल करायचं। बाउन्स 1 हा एक ॲनिमेशन बघायला भेटेल, हे ॲड करून घ्यायचे। त्यानंतर 4 सेकंद 15 फ्रेमवरती यायचं या बेटवरती। त्यानंतर इथे स्प्लिट अँड स्लाइड 2 हा ॲनिमेशन ॲड करायचं। त्यानंतर इथे स्ट्रेच अँड डेझर्ट 5 सेकंडच्या लेअरवरती स्ट्रेच अँड डेझर्ट हा ॲनिमेशन ॲड करायचे। त्यानंतर 7 सेकंडच्या लेअरवरती येऊन बाउन्स 2 हा ॲनिमेशन ॲड करायचा। मग आपण बाउन्स 1 हा ॲनिमेशन ॲड केलं, तो आता बाउन्स 2 ॲड करायचं। त्यानंतर इथे 9 सेकंडच्या लेअरवरती यायचं। त्यानंतर 3D कार्ड 6 इथे हुडकायचं मित्रांनो, थोडंसं स्क्रोल केल्यानंतर भेटून जाईल, तो ॲड करून घ्यायचा। त्यानंतर 11 सेकंडच्या लेअरवरती येऊन 3D कार्ड 1 हा ॲनिमेशन ॲड करायचे। लास्टला यायचे इनवरती क्लिक करून ते रॉक व्हर्टिकली ॲड करायचे। त्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करायचे, इथे पॉपिंग कँडी हा ॲनिमेशन ॲड करायचे इथे पुढे। त्यानंतर आता काय करायचे, ते आपण 2 ठिकाणी हा ॲनिमेशन ॲड केलं तो,
तो आपल्याला असं फोटो मोठा केल्यामुळे असं दिसेल मित्रांनो. तो आपल्याला लेअर जे आहे ते फोटोची ती लहान करून घ्यायचे. त्यानंतर ना ही सुद्धा फोटोची लेअर अशी होती, अशी लहान करून घ्यायची. तर इझिली होऊन जाईल. त्यानंतर ना स्टार्ट यायचं इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्ट्सवर ना इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचं. त्यानंतर ना 7व्या नंबरला एक्झोनल स्पॉट हाय ॲनिमेशन इफेक्ट बघायला भेटले, तो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर ना 4 सेकंद 15 फ्रेमच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना स्टार्टला येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. बॉडी इफेक्ट्सवरनं ट्रेंडिंगमध्ये 1 नंबरला भेटून जाईल मित्रांनो ग्लोविंग डोबल्स हा ॲनिमेशन इफेक्ट ॲड करून हा सुद्धा 4 सेकंद 15 फ्रेमपर्यंतच वाढवून घ्यायचे. त्यानंतर ना 4 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. इथे स्क्रोल करायचं इथे अशा प्रकारे. त्यानंतर ना लास्ट 2 नंबरला स्प्लिट्स ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती येऊन 3 लेअर मिरर हा ॲनिमेशन इफेक्ट ॲड घ्यायचं आहे. हा आपल्याला इफेक्ट 8 सेकंद 15 फ्रेमच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना याच लेअरला इथे डुप्लिकेट करायचे. त्यानंतर ना रिप्लेसवरती क्लिक करून इथे खाली म्हणजे स्टार्ट लेवन रेट्रोवरती क्लिक करून इथे खाली स्क्रोल करायचं आहे. इथे रोलिंग फिल्म बघायला भेटेल, तो ॲड करून घ्यायचा आहे. मी ऑलरेडी ॲड केलेला आहे मित्रांनो, तर तो तुम्ही ॲड करायचं आहे. तर ॲड केल्यानंतर ना इथे यायचं आहे 5 सेकंद 15 फ्रेमवरती. त्यानंतर ना इथे रोलिंग फिल्म हा इफेक्ट ॲड केला, त्याच्यावरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं. इथे फिल्टर जो आहे तो आपल्याला कसा हवा आहे तसं ठेवायचं आहे. त्या इझिली होऊन जाईल. त्यानंतर आता 3 लेअर मिररवरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं. व्हेकल जो आहे तो आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावा लागेल, तो ॲडजस्ट करून घ्यायचा. त्यानंतर आता काय 4 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्ट्सवरनं लाईट इफेक्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर ना खाली स्क्रोल करून लेक 1 हाय इफेक्ट बघायला भेटेल मित्रांनो. त्यानंतर ना 7 सेकंद 15 फ्रेमच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. तर आजचा जो व्हिडिओ तो पण रेडी झाला आहे. तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपल्याला एक्सपोर्ट व्हायला दिसेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराज.